नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि आजच्या या गुढीपाडवा स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मागच्या गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि मला असं वाटलं की गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुद्धा तुम्हाला काही 4 युक्तीच्या गोष्टी सांगाव्यात. तर गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक हिंदू नववर्षाची अ, सुरुवात हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. कापणीचा हंगाम पण सुरू होतो. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता हल्ली इतकं बोटाच्या टिपवरती सगळं ज्ञान अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण मी जो व्हिडिओ करणार आहे ना, तो अ, घरातल्या संदर्भात करणार आहे, की घरामध्ये काय पद्धतीने आपण गुढीपाडवा साजरा करावा, गुढीपाडव्यासाठी काय-काय तयारी करावी. तर सगळ्यात आधी मुळात ना टेन्शन घेणं आपण सोडून दिलं पाहिजे, की आता उद्या गुढीपाडवा, आता उद्या गुढीपाडवा आणि त्याच्यामुळे काय होतं, हे सगळं टेन्शन घेतल्यामुळे जी तयारी करायची असते ती राहून जाते आणि फक्त आपण टेन्शन घेतो. तर टेन्शन नाही घ्यायचं. प्रत्येक येणारा सण हा छान तयारी करायची आणि उत्साहात साजरा करायचा. आपल्या मुलांना त्याचं महत्त्व सांगायचं आणि त्याच्यासाठी ही जी तयारी आहे ती आजच करून ठेवायची. म्हणून मी सकाळी हा लवकर व्हिडिओ टाकतीये. तर तयारी काय करायची, कुठली काठी आपण गुढीसाठी उभी करणार आहोत, ती काठी धुवून स्वच्छ करून, कारण आपण कुठेतरी माळ्यावर ठेवलेली असते किंवा दुसरीकडे कुठेतरी ठेवलेली असते. तर ती काठी काढून धुवून स्वच्छ करून ठेवायची आहे. म्हणजे उद्या सकाळी धावपळ होत नाही एवढाच त्याच्या मागचा हेतू. आणि आपण ती कशामध्ये काठी कशाला बांधणार आहोत, मग बांधणार आहोत ती दोरी जी आहे, ती तितकी मजबूत आहे का? किंवा आपण एखाद्या कुंडीत जर उभी केली तर ते ते पण चालतं. कुंडीत माती असते आणि कुंडीमध्ये जर उभी केली तर ती खूप छान गुढी उभी राहते. तर त्यामुळे ती पण एक आयडिया आहे, की तुम्ही मोठी कुंडी घ्या, कुंडीमध्ये माती असेल तर त्याच्यामध्ये ती गुढीची काठी बांधून ठेवा. मग गुढीला तुम्ही काय वस्त्र नेसवणार आहात, त्याच्यावरती तुम्ही काय तांब्या पालथा घालणार आहात, कुठला तांब्या पालथा घालणार आहात, ते सगळं सामान एका बाजूला व्यवस्थित काढून ठेवायचं. आणि उद्या सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, ह्याच्या निमित्ताने मी स्किन केअरच्या सुद्धा टिप्स देणार आहे. उद्या आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा आहे, की गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाला आणि त्याचे जे छोटे-छोटे त्याला आलेला तुरा असतो तो, चिंच, गूळ आणि हिंग हे सगळ्याचं मिश्रण करून त्याचं तीर्थ म्हणून प्रत्येक घरांमध्ये पूर्वी दिलं जायचं. आता दिलं जातच असेल असं नाही, पण ही आपली परंपरा आहे, की चिंच, गूळ, हिंग आणि तो जो पाला आहे, कडीलिंबाचा पाला ज्याला तुरा आहे, तर हे सगळं एकत्र करायचं आणि त्याचं तीर्थ करायचं. बघा सगळ्या चवी वेगवेगळ्या आहेत. आंबट, गोड, कडू आणि हिंगाचा जो उग्रवास असतो आणि हे सगळ्या गोष्टी पोटासाठी खूप आवश्यक आहेत. तर त्याच्यामुळे हे तीर्थ आवर्जून खरं तर केलं गेलं पाहिजे. तर ते जर तुम्हाला करायचं असेल, माझा आग्रह असेल की करा. कारण मुलांना सुद्धा ना आपण इतकं म्हणजे हे करून ठेवलं की हा हे खात नाही, तो ते खात नाही, ह्याचं हे नाही. पूर्वीच्या काळी कसं असायचं की ह्या सगळ्या चवींची सवय लहानपणापासूनच व्हायची. कडू असू दे, आंबट असू दे, गोड असू दे, तिखट असू दे, तुरट असू दे, ह्या सगळ्या चवी मुलांना समजल्या पाहिजेत आणि आपले सुद्धा टेस्ट बड्स त्यामुळे चांगले तयार होतात आणि हे तर फक्त चवीचा भाग झाला, पण पोटासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. स्किनसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता स्किनचा विषय निघाला आहे म्हणून उद्या तुम्ही कोशिंबीर करणार आहात असालच, तर काकडीची जर करणार असाल, तर काकडीची कोशिंबीर करताना जे पाणी आपण काकडी चोचल्यानंतर ती दाबून घेतो आणि त्याचं पाणी उरतं. तर ते पाणी टाकून देऊ नका. ते प्या आणि थोडंसं पाणी काम करता-करता चेहऱ्याला लावून घ्या. सगळ्यात मोठा हा तुम्हाला मी उपयोग सांगते बरं का. स्वयंपाकघरामध्येच इतक्या गोष्टी हेल्थ केअरच्या, स्किन केअरच्या असतात. आपल्या घरामध्येच असतात, अवतीभोवती असतात, अवेलेबल असतात. आपल्याला माहिती पण असतं कधी-कधी, कधी माहिती नसतं. माहिती असलं तरी सुद्धा आपण घाई आहे, गडबड आहे असं म्हणून त्या गोष्टी टाळतो, करत नाहीत. तर पुढच्या भागामध्ये अर्थातच मी स्किन केअर संदर्भात अजून टिप्स घेऊन येणार आहे. आजचा हा विषय नसल्यामुळे फक्त त्या अनुषंगाने जो विषय आला, की
उद्या जर काकडीची कोशिंबीर करणार असाल तर आवर्जून तो काकडीचा जो रस आहे तो प्या. एकतर उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये खूप जास्त छान पोटामध्ये थंड वाटेल आणि स्किन केअरसाठी पण काकडीचा रस अतिशय उत्तम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट स्किन केअरसाठी म्हणजे फक्त तुमच्याच नाही तर पूर्ण घराच्या. जर तुम्ही कडुलिंबाचा पाला आपण लावतो गुढीला, तर तो जास्त आणा थोडासा आणि प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालून ठेवा आणि मग तो त्याने अंघोळ करा. आता कडुलिंबाचा पाला काढून आणलाय झाडावरून आणि तसाच तो पाण्यामध्ये टाकला असं नाही करायचं. तर पाला धुवून ठेवायचा स्वच्छ आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा ते पाणी, गरम पाणी काढाल त्याच्यामध्ये तो कडुलिंबाचा पाला घालून अंघोळ केली, तर जे स्किन डिसीज असतात किंवा वेगवेगळ्या ॲलर्जीज असतात त्याच्यासाठी हा कडुलिंबाचा पाला खूप जास्त उपयोगी आहे, असं आपल्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर ही गोष्ट किती सोपी आहे बघा. आपण किती मागे लागतो विकतच्या गोष्टी घ्यायच्या. प्रॉडक्ट असे घ्यायचे की जे ब्रँडेड आहेत, खूप महाग आहेत. तर हे तर ठीक आहे, काळाची गरज आहे, तुम्हाला नीटनेटकं राहायचंय, छान राहायचंय, प्रॉडक्ट्स वेगवेगळे वापरायचे, जरूर वापरा. पण तुमच्या अवतीभवती इतका खजिना आहे आणि जो मोफत उपलब्ध आहे, तर त्याचा सुद्धा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. आणि आपले सणवार आहेत ना, ते ह्याच्यासाठीच आहेत, की ह्या सणवारांमध्ये अशा काही चालीरीती असतात, असे काही उपाय असतात, रेमेडीज असतात, की जे आपल्याला माहिती नसतात. आपल्या अज्ञानातून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणून उद्याच्या दिवशी एकतर नवीन वर्षाची, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे. तर हा एक आपण प्रघात आपल्या घरामध्ये पाडायला हरकत नाही, की जी जो पाला आहे कडुलिंबाचा तो अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की घालायचा आहे आणि मी जे सांगितलं ते तीर्थ पण नक्की करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, की तीर्थ करायचं म्हणून एवढं मोठं वाटी भरून नाही करायचं, कारण ते कोणी कोणाला पिवत नाही. अगदी एक चिंचेचं बुटुक एवढासा गूळ, चिमूटभरपेक्षाही कमी हिंग आणि तो जो तुरा तुम्ही जो पाला तोडून आणलाय त्याचा थोडासा तुरा. हे सगळं मिक्स करून अगदी छोटी वाटी प्रत्येकाला एक चमचा येईल एवढंच तीर्थ बनवा. एवढं मोठं ते बनवायचं, मग ते उरतं, मग ते टाकून द्यायचं. त्याच्यापेक्षा थोडंसं बनवावं जेवढं आवश्यक आहे तेवढं आणि एक चमचा आवर्जून सगळ्यांनी प्रत्येकाने ते घ्यावं. ही उद्याच्या दिवशी सुरुवात आपण करायला हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की गुढीपाडवाचं टेन्शन म्हणजे गुढीपाडव्याचं टेन्शन असं नाही, सणवारांचं टेन्शन आपण का घेतो? तर आपल्या घराच्या काही रूढी असतात, परंपरा असतात आणि प्रत्येकाच्या घरातल्या पद्धती वेगळ्या असतात. कुणाकडे सोवळं-ओवळं जास्त असतं, कुणाकडे पूजा-अर्चा जास्त असते, कुणाकडे त्याचं स्वरूप प्रत्येकाचं जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरातल्या रीतीनुसार, चालीनुसार, परंपरांनुसार हे टेन्शन कमी जास्त होत असतं. हे मी समजू शकते. पण मुळात गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा नवीन वर्षाचा दिवस म्हणून जरी साजरा केला असला तरी त्याच्यामागे सुद्धा 2 पौराणिक कथा आहेत, ज्या मला माहिती आहेत, ज्या बहुतांश सगळ्यांना माहिती असतात, की एक म्हणजे इतका दुष्काळ पडला, की अनेक हजारो, लाखो लोक त्याच्यामध्ये त्या दुष्काळामध्ये गेले आणि तेव्हा ब्रह्मदेवानी एक यज्ञ केला, पूजा केली आणि त्या दिवशीपासून मग तो जो दुष्काळ आहे तो कमी झाला आणि सगळं सुरळीत झालं आणि त्यामुळे त्या दिवशी ती आठवण म्हणून ब्रह्मदेवाची पूजा करायची म्हणून सुद्धा गुढीची स्थापना केली जाते आणि गुढीची पूजा केली जाते. ही एक झाली पौराणिक कथा. आणि दुसरी कथा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की प्रभू श्रीराम जेव्हा रावणाचा पराभव करून अयोध्येमध्ये परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ म्हणून ह्या गुढ्या, तोरणं उभी केली होती आणि तर तो एक स्वागताचा प्रकार म्हणून सुद्धा गुढीचा एक पावित्र्य म्हणून आणि त्यांच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून पण गुढीची उभारणी केली जाते. आता गुढी उभी करताना त्याच्यावरती जो लोटा असा उलटा टाकतात आणि त्याला वस्त्र नेसवलं जातं काठीला. तर ते तसं का असं म्हणजे प्रश्न पडतो लोकांना, काहीही प्रश्न हल्ली आपल्याला पडतात प्रश्न, की असं का?
तर काय आहे ना, की पूर्वी आत्तासारखं मुबलक प्रमाणामध्ये वस्तूंची उपलब्धता नव्हती. घरामध्ये जे अवेलेबल असतील त्यातून काय छान दिसेल आणि स्वागत करायचं आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं, तर ते छान पण दिसलं पाहिजे. मग कलश जर घेतला तर त्याच्यावरती छान स्वस्तिक काढता येते आणि वस्त्रामुळे अजून त्याला देखणे पण येतं आणि कडुलिंबाचा पाला आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून तो पण टांगायचा आहे. साखरेचं गोड काहीतरी हवं. आपण घरात गोड करून खायचं. मग त्या गुढीला सुद्धा काहीतरी म्हणून गाठींचा हार जो आहे तो गुढीला घातला जातो. ह्या इतक्या अशा छोट्या-छोट्या, सोप्या-सोप्या आपल्या परंपरा आहेत. आपण त्याला खूप जास्त अवघड करतो, की अमुकच नैवेद्य आमच्या गुढीला लागतो, तमुकच केलं पाहिजे. हे सगळं जे आहे ना, ते आपण माणसाने अवघड केलेलं आहे. खरं तर हे इतकं अवघड नाहीये. ह्याचा खूप छान आनंद घेतला पाहिजे. त्या दिवशी छान राहिलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. गुढीचा उभी करण्यामागे अजून एक कारण मला जे वाटतं ते, की जसं प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वागत आपण करतो, चांगल्या गोष्टींचं स्वागत करायचं, जेणेकरून वाईट शक्ती तुमच्या घरात येणार नाहीत. आणि ही जी भावना आहे ना, की वाईट शक्ती माझ्या घरात अजिबात येता कामा नाहीत आणि त्याच्यासाठी मी गुढी उभी राहणार आहे. शेवटी मॅनिफेस्टेशन म्हणजे काय असतं? आपल्या सणवारांमध्ये हे मॅनिफेस्टेशन जे आहे, ज्याला आज खूप जास्त महत्व आहे आणि ज्याचा खूप जास्त उदो-उदो केला जातो, ते आपल्या प्रत्येक सणवारामध्ये मॅनिफेस्टेशन आहे, की मग माझ्या घरामध्ये वाईट शक्ती अजिबात आल्या नाही पाहिजेत आणि म्हणून मी गुढी उभी राहणार. ही भावना प्रत्येकाने मनात जर ठेवली, तर अर्थातच ते मॅनिफेस्टेशन होईल. तुमच्या घरात वाईट शक्ती येणारच नाहीत आणि येणार नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांना नक्कीच अडचणीचं होईल. आपण अशा इतकं पॉझिटिव्हिटीने, इतकी सकारात्मकतेने आणि इतकं पावित्र्य जर घराचं असेल, तर कशा वाईट शक्ती, नकारात्मकता तुमच्या घरात कशी येईल? त्या निमित्ताने छानशी तुम्ही दारात रांगोळी काढणार आहात, घर सगळं स्वच्छ केलेलं असणार आहे आणि इतकं सगळं पावित्र्य असल्यानंतर नकारात्मक ऊर्जा घरात येण्याचं काही कारणच नाहीये. स्वस्तिक मी जसं म्हटलं तसं, की त्या गुढीच्या लोटा जो आपण ठेवणार आहोत त्याच्यावरती स्वस्तिक काढायची आहे आणि वस्त्र गुढीला खूप जास्त हल्ली ना गुढी उभारण्यासाठी त्या छोट्या-छोट्या मिनी गुढी आणतात आणि घरात ठेवतात. मला माहिती आहे, की घरं लहान असतात. पण तरी हा पर्याय नाहीये. त्याच्या मागचं जो उद्देश आहे ना, तोच राहत नाहीये. हे सगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत. ठीक आहे, तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे तुमच्या टेबलावर एक शोपीस म्हणून ठेवायचं म्हणून ठेवा. पण गुढी हे शोपीस नाहीये. गुढी ही तुम्ही तयार करून उभी करण्याचीच गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही ते तयार करताना तितक्या सकारात्मकतेने, प्रेमाने माझ्या घरासाठी मी काहीतरी करतीये ही भावना ठेवून तुम्ही करणार आहात आणि सकाळी जी आहे ती गुढी उभी करायची आहे. गुढी उभी करताना गुढीच्या भोवती रांगोळी काढलीत तर उत्तम. रेडीमेड सुद्धा मिळतात, त्या सुद्धा ठेवल्यात तरी हरकत नाही. जे सोयीचं आहे पण छान आहे, आपल्या परंपरा न तोडमोड करता त्याच्यामध्ये आपल्या सोयीसाठी बदल करून, आपल्या चांगल्यासाठी बदल करून पुढे जायचं. शेवटी संस्कृती म्हणजे असते काय, की जे पूर्वापार चालत आलेलं आहे त्याचा स्वीकार तर करायचा, पण त्याच्यामध्ये असे बदल करायचे की जे माणसाच्या सोयीसाठी आहेत आणि माणसाच्या चांगल्यासाठी आहेत. पण म्हणून पूर्ण परंपराच मोडीत काढायची नाही. जसं मिनिएचर गुढी उभी करायची असं नाही करायचं. आपल्या एक वर्षातून एक दिवस आहे, या दिवशी गुढी उभी करायची आहे. स्वयंपाक पाणी तुम्ही एक वेळ कमी करा. गुढीला नैवेद्य वगैरे हे सगळं ते तुमच्या माणसाचं आहे. शेवटी ते तुम्हीच खाणार आहात. त्यामुळे गुढीला नैवेद्य हा भाग एक वेळ तुम्ही स्वयंपाक पाणी 4 ठाव कमी करा. पण गुढी उभी करताना मात्र ती खूप मनापासून आणि पावित्र्य ठेवून सगळेजण एकत्र येऊन अशी गुढी उभी करा आणि घरामध्ये बघा त्या दिवशी काय मंगल आणि प्रसन्न वातावरण राहील. स्किन केअर च्या टिप्स पुढच्या भागात देणार आहे, पण तरी मी तुम्हाला आज असं सांगेन की गुढी उभी करताना छानशी साडी नेसा आणि छान-छान दिसा, की जेणेकरून घरातल्या सगळ्यांनी सुद्धा पुरुषांनी सलवार जब्बे घालावेत आणि साडी, ड्रेस जे काय असेल ते तुमचं पण छान दिसणार. मुलांना छान-छान कपडे घाला आणि हे सगळं केल्यानंतर घरातली नकारात्मकता काय पळून जाणार नाही, काय बिशाद आहे.
तर ह्या आजच्या माझ्या युक्तीच्या ज्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, की आज एक म्हणजे आज सगळी गुढीची तयारी करून घ्यायची आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. जो दाखवायचा आहे तो काय दाखवा हा मुद्दा नाहीये. जो दाखवायचा आहे त्याची पण तयारी आजच करून ठेवायची आहे, की जेणेकरून उद्या धावपळ होणार नाही. तिसरी गोष्ट, मला जे उद्या कपडे घालायचेत, माझ्या कुटुंबाला जे कपडे घालायचे ते सगळे आजच काढून इस्त्री करून, इस्त्री नसेल तर इस्त्री करून, नाहीतर मग व्यवस्थित एका बाजूला सगळे कपडे काढून ठेवायचे आहेत. आणि ही झाल्या 3 गोष्टी. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढी पारंपरिकरित्याच उभी करायची आहे. ह्या 4 गोष्टी युक्तीच्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि साइड बाय साइड काकडीचा रस वगैरे तर सांगितलेलाच आहे. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. आणि तोपर्यंत तुम्हाला माझा भाग कसा वाटला, तुम्ही गुढी कशी उभी केली ते कमेंटमधून मला जरूर जरूर कळवा. तोपर्यंत उद्याच्या गुढीपाडव्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तयारीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद.